नमस्कार. विज्डम प्रवाह ज्ञानधारामध्ये आपले स्वागत आहे, जिथे मन शांत होतं आणि आत्मा जागा होतो. चला या ज्ञान प्रवाहात सामील होऊया. नमस्कार. आयुष्यात ना कधीकधी अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला खूप मोठा धडा शिकवून जातात. आजची आपली कथा आहे संयम आणि प्रामाणिकपणाबद्दल, आणि त्याचं फळ किती अनपेक्षितपणे गोड असू शकतं हे आपल्याला यातून बघायचंय. एक साधं चॉकलेट आणि ते कोणाचं भविष्य ठरवणार? ऐकायलाच किती विचित्र वाटते, नाही का? पण आजच्या गोष्टीतून आपल्याला बरोबर याच प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. चला तर मग सुरू करूया. तर आपली ही गोष्ट सुरू होते एका शाळेच्या वर्गात. डोळ्यासमोर आणा तो वर्ग. लहान मुलं आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उत्सुकता आहे, कारण त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्यासाठी एक खास गोड वचन दिलेलं आहे. झालं असं की एका प्रेमळ शिक्षकांनी ठरवलं की आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी बक्षीस द्यायचंय, आणि म्हणून ते मुलांसाठी चॉकलेटचा एक अख्खा डब्बा घेऊन आले. वर्गात एकदम आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं. शिक्षक मुलांना चॉकलेट वाटायला सुरुवात करणार इतक्या सगळं कसं आनंदात सुरू होतं. पण तेव्हाच कथेत एक अनपेक्षित वळण आलं. एक असा पेचप्रसंग समोर उभा राहिला जो त्या मुलांची आणि त्यांच्या संयमाची जणू एक परीक्षाच घेणार होता. शाळेचे शिपाई वर्गात आले आणि त्यांनी सांगितलं की मुख्याध्यापकांनी सरांना तातडीने बोलावल्या. मग शिक्षक मुलांना म्हणाले, मुलांनो, मला मुख्याध्यापकांकडे जावं लागतंय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्वतः एक एक चॉकलेट घेऊ शकता, नाहीतर मी परत आल्यावर तुम्हाला देईनच. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं काय, तर शिक्षकांनी मुलांना एक स्पष्ट पर्याय दिला होता. आणि आता तो क्षण आला होता, निवडीचा क्षण. खरं तर ही निवड फक्त एका चॉकलेटची नव्हती, तर त्या मुलांच्या संयमाची आणि त्यांच्या प्रामाणिकपणाची होती. आणि एका साध्या निर्णयामुळे वर्गात नकळतपणे 2 गट तयार झाले. काही मुलांना वाटलं, अरे वा, ही तर मस्त संधी आहे, आणि त्यांनी पटकन आपापलं चॉकलेट उचलून खाल्लं. पण त्याच वेळी वर्गातल्या दुसऱ्या गटानं मात्र वेगळा विचार केला. त्यांनी ठरवलं की नाही, आपले सर परत येतील तेव्हाच घेऊ. त्यांनी वाट पाहणं पसंत केलं. त्यांनी संयम दाखवला. काही वेळानं शिक्षक परत आले. त्यांनी पाहिलं की डब्यातली काही चॉकलेट्स कमी झाली आहेत. मग त्यांनी ज्या मुलांनी संयम ठेवला होता त्यांना उरलेली चॉकलेट्स खूप प्रेमानं वाटली. म्हणजे बघा, ज्यांनी वाट पाहिली त्यांना त्यांच्या संयमाचं फळ तिथेच मिळालं. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. उलट खरी गोष्ट तर अनेक वर्षांनंतर सुरू होते. त्या एका छोट्याशा निवडीमुळे त्या 2 मुलांच्या गटांनी जणू 2 पूर्णपणे वेगळे मार्ग निवडले होते, आणि त्याचा परिणाम आता स्पष्ट होणार होता. अनेक वर्षांनंतर त्याच शिक्षकांनी उत्सुकतेपोटी आपल्या जुन्या विद्यार्थ्यांची माहिती काढली, आणि त्यांना जे समजलं ते खरंच आश्चर्यचकित करणारं होतं. ज्या मुलांनी तेव्हा घाई करून चॉकलेट उचललं होतं, ती मुलं आज एक साधारण आयुष्य जगत होती, सामान्य नोकऱ्या करत होती. पण ज्या मुलांनी संयम दाखवून शिक्षकांची वाट पाहिली होती, ती सर्वजण आपापल्या क्षेत्रात खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या पदांवर पोचली होती. विचार करा, एका चॉकलेटने आयुष्यात केवढा मोठा फरक घडवला होता. तर मग या गोष्टीतून आपल्याला असं कोणता आयुष्यभराचा धडा मिळतो? या कथेचं खरं बक्षीस काय आहे? चला ते आता आपण जरा नीट समजून घेऊया. या संपूर्ण कथेचं सार ना संस्कार या एका शब्दात दडलेलं आहे. संस्कार म्हणजे काय? तर आपली मूल्य, आपलं चारित्र्य आणि आपला प्रामाणिकपणा, या सगळ्यांचा मिलाप. आणि याच गोष्टी आपलं जीवन आणि आपले निर्णय घडवत असतात. ज्या मुलांनी वाट पाहिली त्यांच्याकडे हीच संस्कारांची मोठी देणगी होती. या गोष्टीतून आपल्याला 4 महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. पहिली, आपलं चारित्र्य आणि आपले संस्कारच आपले आयुष्य घडवतात. दुसरी, आयुष्यात संधी सगळ्यांनाच मिळतात, पण त्याचा वापर शहाणपणाने आणि प्रामाणिकपणे करायला हवा. तिसरी गोष्ट म्हणजे उतावळेपणा किंवा अधीरता, यामुळे चांगली संधीसुद्धा हातातून निसटू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं चौथं म्हणजे प्रामाणिकपणा हाच कोणत्याही मोठ्या यशाचा खरा पाया असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर ही कथा आपल्याला हेच शिकवते की मूल्य आणि संस्कार हेच एका यशस्वी आणि चांगल्या आयुष्याचा खराखुरा पाया आहेत. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, आज आपण जे छोटे छोटे निर्णय घेतोय तेच तर आपल्या भविष्याचा पाया रचत नसतील ना? यावर विचार नक्की करा. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओतून मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. लक्षात ठेवा, ज्ञानाचा हा प्रवाह तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तो कृतीत उतरतो. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला
सबस्क्राईब करा, कारण ज्ञानाची ही गंगा अशीच वाहत राहणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.